कृष्ण 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 सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा धरुण बिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोक शङ्करः. शास्त्रं शारीरकमीमांसा देवस्तु परमेश्वरः आचार्यः शङ्कराचार्यः सन्तु मे जन्म जन्मनि. कृते श्रीगणकाचार्य त्रेतायां मुद्गलो मुनि द्वापारे भृगुव्यासौ च कलौ तु शङ्करस्मृतम्. शङ्करः शङ्कराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः. सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तं अज्ञानारण्यदाहकम् नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः. नमामि परमाचार्यं श्रीमच्छंकरधारिणम. हा श्लोक दोन पद्धतीने आहे बर का. त्यामुळे पुष्कळदा दुसरं चरण होतं माझं. सदा शिवसमारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यंतां वंदे गुरुपरंपराम्. वंदे गुरुपरंपराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो. पूजनीय मंदाताईंच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो. आणि आपण सगळे भगवत स्वरूप श्रोते यांनाही नमस्कार करतो आणि आपल्या विषयाला प्रारंभ करतो. सगळे मिळून म्हणूया. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. आपण सगळ्यांनी शांतिपाठ म्हटलेला आहे. या शांतिपाठाचं सविस्तर विवरण केलेलं नाही आहे. शैला काकू ते घेतील संबंध भाष्य झाल्यानंतर. ओम नमो भगवते वैवस्वताय मृत्यवे ब्रह्म विद्याचार्याय नचिकेतसे च. हा शांकर भाष्यातला भाग आपण पाहिला.
आणि आपण एक गोष्ट लक्षात ठेवली आहे, ती म्हणजे की मृत्यूशय्येवर देह जाण्यापूर्वी वासनांचा मृत्यू होणं गरजेचं आहे. निर्वासन होणं आवश्यक आहे. निष्काम होणं आवश्यक आहे. याला पुरुषार्थ असं म्हणतात. अर्जुन श्रीकृष्णाचा आवडता होता. मी माझ्या गुरूंचा आवडता झालो पाहिजे. गुरूंचा आवडता होण्यासाठी काय करावं लागेल हो? जे गुरूंना आवडतं ते मला आवडायला पाहिजे. गुरूंना काय आवडतं? निर्वासन, निष्कामता, निरहंकारित्व. अभयम सत्व संशुद्धीर, ज्ञान योग व्यवस्थितीर. गुरूंना जे आवडतं ना, ते जर शिष्याजवळ असलं तर गुरु अति प्रसन्न असतात. गुरु आनंदात नेहमीच असतात. गुरु प्रसन्न नेहमीच असतात. पण त्या शिष्याकरता त्यांची प्रसन्नता विशेषत्वानी असते. आणि यमदेवाच्या सहवासात येणारे सगळे भयभीत लोक, घाबरे, भित्रे, रडके, आणि हे बालवयातले नचिकेत महाराज तिथे निर्भयत्वाने बसले आहेत. 3 दिवस अन्न पाणी वर्ज्य झालाय, पण मी मरेल असं त्यांना वाटलं नाही. गेले कुठे? मृत्यूच्या दारात. तिथे अन्न पाणी वर्ज्य केलाय, पण देह जाईल अशी भ्रांती त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली नाही. मी स्वरूप आहे, या गोष्टीवर ते काय होते? निश्चित होते. म्हणून ते निर्भय होते. अभयम सत्व संशुद्धीर. मी अजय आहे, मी अमर आहे. वैराग्य संपन्न नचिकेता निर्भयत्वाला आधीच प्राप्त झाला होता. पण त्याच्याबरोबर त्याचा निश्चय, त्याची ज्ञान पिपासा आणि त्याचे दैवी गुण संपत्ती ह्या नचिकेत्याबरोबर वेगळ्या वेगळ्या खुलत होत्या. आणि म्हणून नचिकेता श्रीगुरूंकडे आला होता. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशंती ते ज्ञान. मग श्रीगुरु काय करतात? त्याला ज्ञानाचा उपदेश करतात आणि त्याला तत्वदर्शी करतात. म्हणून आचार्यांनी या ठिकाणी नचिकेतसे च शब्द वापरलाय. नचिकेतसे च. गुरूंना नमस्कार केला, शिष्यांना नमस्कार केला आचार्यांनी, बर का. यमदेवांना नमस्कार केलाय. वैवस्वताय मृत्यवे, तेजपुंज सूर्याचा पुत्र यमदेव यांना नमस्कार आहे. नचिकेतसे च, नचिकेतांना नमस्कार आहे. या दोघांना नमस्कार आहे असं समजू नका. गुरु शिष्य परंपरेला हा नमस्कार आहे. म्हणून आपण सदाशिव समारंभाम, सदाशिवापासून आरंभ झाला शंकराचार्य मध्यम, अस्मदाचार्य पर्यंत वंदे गुरु परंपरा. सदाशिवापासून प्रारंभ झाला शंकरांपर्यंत, शंकराचार्यांपर्यंत मध्य आहे. माझ्या आचार्यांपर्यंत येऊन पोचलेली ही जी गुरु परंपरा, त्या गुरु परंपरेला आपण नमन करतो आहोत. भज गोविंदम या प्रवचन पुष्पमालेमध्ये सगळी साधक एकच श्लोक साखळीने गुंफून घेणार आहेत. तो आहे सदाशिव समारंभम शंकराचार्य मध्यम. दुसरे श्लोक म्हणणार नाहीये आपण कोणीच. आपण सगळेजण एकच श्लोक म्हणणार आहोत, सदाशिव समारंभम शंकराचार्य मध्यम. गुरु शिष्य परंपरेचं काय महत्व आहे
हे शंकराचार्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं आहे. श्री गुरूंबाबत अनन्य भक्ती उदयाला येणं हे शिष्याच्या जीवनातलं सर्वश्रेष्ठ कर्तव्य आहे. त्यावेळेला शिष्याला गुरूंच्या बोलण्यातले गूढार्थ कळतात आणि शास्त्रातले गूढार्थ कळतात. नाहीतर मग सरड्याची धाव. पंडितेनापि स्वातंत्र्येन ब्रह्मान्वेषणम न कुर्यात. पंडितेन अपि, पंडितांनी सुद्धा स्वतःच्या बुद्धीने ब्रह्मस्वरूपाचं अन्वेषण करू नये, चिकित्सा करू नये. का बरोबर? कारण बुद्धीमध्ये राग द्वेष दडलेले असतात आणि ब्रह्मस्वरूप यो बुद्धे परतस्तुसहा बुद्धीच्या पलीकडे आहे. आणि म्हणून गुरु शिष्य परंपरेला वंदन आहे. आणि या ठिकाणी काका म्हणतात, जो ब्रह्मविद्येचा आचार्य यम पिता जयाचा सूर्य. यम पिता जयाचा सूर्य असं वाचायचं. जो ब्रह्मविद्येचा आचार्य यम, कोण आहे ब्रह्मविद्येचा आचार्य? यम ब्रह्मविद्येचा आचार्य, पिता जयाचा सूर्य, मध्ये डॅश आहे. पिता जयाचा सूर्य नचिकेता श्रेष्ठ आर्य वंजूत याते. काकांची पहिली ओवी कठोपनिषदात. उत्तम शिष्य श्री गुरूंची स्तुती केल्याशिवाय राहत नाही, त्याला करमत नाही. आपल्याकडे परंपरेने शिकणारा आणि परंपरागत ज्ञान शिकवणारा या दोघांनाही अत्यंत महत्व आहे. या जोडीला फार मोलाचं महत्व आहे. जे लोक पहिल्यापासून नवीन आहेत पण कठोपनिषद ऐकायला लागले, त्यांना सुद्धा उपनिषद कळावं या दृष्टीने मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आमच्या दोघांचा असा प्रयत्न नेहमी असतो. म्हणून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ संप्रदाय परंपरेने युक्त असलेले दयाळू सद्गुरू हवेत. सद्गुरूंचं क्वालिफिकेशन काय आहे? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू. आणि ते परंपरा आणि संप्रदायाला धरून असावेत. आणि म्हणून मग त्यांना म्हटलंय ब्रह्मविद्याचार्याय. आता या ठिकाणी पहिल्याच वाक्यात शब्द वापरलाय आचार्यांनी, ब्रह्मविद्याचार्याय. आता नुसते सूर्याचे पिता आहे म्हणून यमदेवांना नमन नाही केलंय. नुसते मृत्यवे म्हणजे यमदेव आहे, मृत्यूची देवता आहे म्हणूनही त्याला नमन नाही केलेलं नाही. आता या सगळ्या विशेषण गौण ठरले आणि सर्व श्रेष्ठ विशेषण जे आहे यमदेवांचं ते आहे ब्रह्मविद्याचार्य, ब्रह्मविद्येचे आचार्य. ब्रह्मविद्या घेणारा नचिकेत आणि ब्रह्मविद्या प्रदान करणारे यमदेव मृत्यवे, या दोघांना नमन आहे. आणि म्हणून ब्रह्मविद्याचार्य आहे. सर्व देवांमध्ये श्रेष्ठ असतात, ज्ञानाची पहाट करणारे असतात आणि विश्वाच्या सुखाकरता त्यांचा उदय झाला असतो. सूर्य उगवल्यानंतर नसलेलं जगत दिसायला लागतं आणि श्री गुरूंच्या कृपेने जेव्हा ज्ञानसूर्य उदयाला येतो तेव्हा असलेले जगत मिथ्या असल्यामुळे मावळतं. मावळीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू. अन्य सर्व विद्या नश्वर आहेत, बदलत्या आहेत, पण ब्रह्मविद्या कशी आहे? शाश्वत आहे आणि श्रेष्ठ आहे. म्हणून ब्रह्मविद्याचार्याय असा शब्द भाष्यामध्ये वापरला आहे. आणि पुढे ते म्हणतात अथ कठोपनिषद वल्ली नाम. कठोपनिषद रूपी वल्ली म्हणजे वेली, ज्यांना लता म्हणतात. कठोपनिषद वल्ली नाम. कशा असतात हो लता? वेली कशा असतात? हळूवार वाढतात, भरपूर पसरतात, घट्ट आणि मजबूत पकडून ठेवतात. ती वेली
झाडांना वेड वाकडं गुंडाळत नेते आणि स्वतःला भक्कम सपोर्ट तयार करून घेते. फांदीवरून सरळ सरळ जाते का? नाही, मुळं येतात आणि त्या फांदीला पक्के धरून ठेवतात. कोणी शिकवलं हो त्यांना? एवढ्या उंच झाडावरती वेली चढते, परंतु तिच्यासाठी ते चढणं अतिशय सोपं असतं, अतिशय सरळ असतं. म्हणून कठोपनिषद वल्ली या सोप्या आहेत, बुद्धीला समजणाऱ्या आहेत, सुलभ आहेत आणि एवढं असून सुद्धा ब्रह्मस्वरूपाचा ठाव घेणारे आहेत. काय म्हणतात आहे काका? 6व्या ओवीमध्ये म्हणतात आहे, कठोपनिषदाची या वेली तिथे ज्ञानफळे लगडली, ती मिया सोलून ठेवली आपुल्या हाती. काय काकांचं वैशिष्ट्य आहे बघा. ती मिया सोलून ठेवली आपल्या हाती. आणि या ठिकाणी आचार्य म्हणतात आहे की सुगमता से समजाने के लिए सुख प्रबोधनार्थम. कशासाठी सांगितलं आहे? सुख प्रबोधनार्थम. बोध कशाचा केला आहे? सुखरूपतेचा केला आहे. पण बोध करत असताना सुख म्हणावं लागतं, अनुभव घेत असताना सुखरूपता म्हणावी लागते. आणि शब्द वापरला आहे, काही लोक आचार्य भाष्य घेऊन बसतात, हे त्यांच्या बोलण्यातून माझ्या लक्षात आलं. त्यामुळे मग आचार्य भाष्यातले मुद्दाम शब्द सांगतो की मी या शब्दावर या ठिकाणी बोलतो आहे. अल्पग्रंथ हा काय शब्द वापरला आहे आचार्यांनी? अल्पग्रंथ हा थोड्याशा शब्दात या उपनिषद वल्लींनी ब्रह्मविद्या विशद केलेली आहे. अगदी थोड्याशा शब्दात ब्रह्मविद्या विशद केलेली आहे. काय आहे हो या ब्रह्मविद्येत आणि कशी आहे हो ही ब्रह्मविद्या? आणि थोड्याशा शब्दात स्पष्ट केली म्हणजे नेमकं काय केलं या ब्रह्मविद्येमध्ये? काय वैशिष्ट्य आहे ब्रह्मविद्येचं? भगवंतानी याला राजविद्या म्हटलंय. ब्रह्मविद्येलाच राजविद्या म्हटलंय. उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे. आणि ही जी ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे भगवद्गीतेमध्ये म्हटलंय, भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे. ही जी ब्रह्मविद्या आहे हिला राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम, हिलाच राजविद्या म्हटलंय. ब्रह्मविद्याच राजविद्या आहे. सगळ्या विद्याची राजानाम वरानाम सर्वश्रेष्ठ वरलेली जी विद्या, सर्वश्रेष्ठ गणल्या गेलेली जी विद्या, तिला राजविद्या असं म्हणतात. आणि ही अल्पग्रंथा अत्यंत थोड्या शब्दात विशद केलेली आहे, म्हणजे खंडन आणि मंडन याच्यामध्ये नाही. म्हणून मांडणी सुगम आहे. केनोपनिषदासारखं वाक्यभाष्य आणि पदभाष्य असं स्पष्टीकरण सुद्धा नाही आहे. म्हणून त्रोटक मांडणीतून दुर्बोध तत्व सांगितलेलं आहे. म्हणून अल्पग्रंथा हा काय शब्द वापरलाय? अल्पग्रंथ हा अत्यंत थोड्या शब्दात बद्ध केलेलं, सहज आकलन होणार, साधकाच्या प्रथमावस्थेत अंतःकरण अनुकूल आणि वैराग्य संपन्न होण्यासाठी उपयुक्त असं जर उपनिषद कोणतं असेल, कठोपनिषद. कठोपनिषद कठोपनिषद. म्हणून माझी प्रार्थना आहे की ज्यांनी आजपर्यंत काही ऐकलं नाही, ज्यांनी आदरणीय नीलाताईंच्या पठणापासून जर ऐकायला लागले, त्यांना कळल्याशिवाय राहणार नाही. कारण वल्लींचं हे वैशिष्ट्य आहे की ते आपल्याला पकडून घेतात. वेलींचं काय वैशिष्ट्य आहे? वेली धरून घेतात. तसे हे जे मंत्र आहे हे आमच्या बुद्धीचा ठाव घेतील आणि आम्हाला ते आकलन व्हायला लागेल. कसं आकलन होईल? काय कळेल? सुखार्थ प्रबोधनार्थम. सुखार्थ आणि प्रबोधनार्थम. बोधनार्थम माहिती आहे आपल्याला, इथे तर प्रबोध सांगितलं. सुखार्थ
आणि प्रबोधनार्थ यात सांगितलेला सुखार्थाचा बोध झाला पाहिजे. अपेक्षित सुखरूपता सर्वार्थाने अनुभवायला आली पाहिजे. मृत्यूच्या कराल दाढेतून कायमची सुटका झाली पाहिजे. आत्मस्वरूपाला अपरोक्षत्वाने जाणलं तर आत्मज्ञ पुरुष मृत्यूपासून मुक्त होतो. आत्मस्वरूपाला अपरोक्षत्वाने जाणलं आणि मग काय होतं, लौकिक आणि अलौकिक विषयांचं वैराग्य तयार होतं. काकांची ओवी बघा, काय सुंदर दिलेली आहे. जो पंचविषयांशी विटला, 5 नंबर, 4 नंबर. जो पंचविषयाशी विटला, स्वर्गादी भोगा कंटाळला, मोक्ष पंथासी लागला एक मार्ग. पाचही विषयाला शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, पाचही विषयाला विटला हो. हे खाऊ, ते खाऊ, ते खाऊ, रस या विषयापासून विटला. असं बोलू, तसं बोलू, तसं बोलू, शब्द या विषयापासून विटला. स्पर्श या विषयापासून विटला. कडक जमीन आहे की मऊ आहे. सौंदर्य आणि कुरूपता यामध्ये रसिकता उरली नाही, त्याही विषयापासून विटला. गंध, सुगंध, दुर्गंध याच्या इच्छा आणि भोगायची वासना बंद झाली, त्याला म्हणतात पंचविषयी विटला. एवढंच नाही तर तो अलौकिक विषयांचं सुद्धा वैराग्य निर्माण झालं. स्वर्गादी भोगा कंटाळला, मोक्ष पंथासी लागला एक मार्गी. आता त्याचा मार्ग फक्त एकच ठरलेला आहे, मोक्ष. काही लोक आता मला भेटायला लागले, मला फार आनंद होतो की ऐकल्यापासून ते म्हणतात आता मला एवढंच करायचं, बस एक मार्गी. काय करायचं आहे मला आता? एक मार्गी. आणि असा जो चालेल त्यासाठी ते म्हणतात तया संसार निवृत्ती. असा एक मार्गाने विषयापासून विटलेला आणि स्वर्गादी भोगाची आशा न ठेवणारा, मोक्ष पंथासी लागलेला एक मार्गी, तया संसार निवृत्ती होई स्वस्वरूपाची प्राप्ती, 5 नंबर. हीच उपनिषदांची ख्याती वर्णिली संती. काय वैशिष्ट्य सांगितलं उपनिषदांचं, की त्यालाच काय होणार, मोक्ष पंथ मिळणार. मोक्ष शब्दाचा अर्थ काय होतो? आम्हाला एवढा मोठा पंथ सांगितलाय. मोक्ष म्हणजे काय? बंधन विरहित अवस्था. आता बंधन म्हणजे काय? दोरीने जखडलं, साखळदंडाने बांधलं, याला बंधन म्हणायचं का? बंधन शब्दाचा शास्त्रार्थ असा आहे की जे मला नको असतं ते प्राप्त होणं, याला बंधन असं म्हणतात. दुःख माणसाला नको असतं, तरी ते प्राप्त झालं आणि ते स्वीकारावं लागलं, त्याला बंधन असं म्हणतात. सुखाचा भोग सुद्धा विशिष्ट वेळानंतर कंटाळवाणा होतो, तेव्हा सुख उपलब्ध असूनही नको वाटतं. पहिला लाडू खावासा वाटतो, 10वा लाडू मळमळ निर्माण करतो, तरी तो वाढलेला आहे पानामध्ये. याचा अर्थ सुखाचा भोग यालाही विटला, आता नको वाटतो सुखाचा. आणि म्हणून सुख आणि दुःख दोनही भोगांना जो विटला, दोनही भोगांना जो विटला, तो मोक्ष मार्गी लागला. सुख आणि दुःख दोन्ही बंधनात आहे. एक तर माणसाला सुख होतं, नाही तर माणसाला दुःख होत. सुख झालं तर दुःख नाही होत आणि दुःख झालं तर सुख नाही होत. म्हणजे एक तर सुख झालेलं असतं, नाही तर दुःख झालेलं असतं. आम्ही एक तर सुखाच्या बंधनात असतो, नाहीतर दुःखाच्या बंधनात असतो. पण आम्ही स्वरूपाकारतेकडे वाटचाल करत नाही.
आणि म्हणून या ठिकाणी काकांनी ही ओवी वापरली आहे, तया संसार निवृत्ती होई स्वरूपाची प्राप्ती. हा जो एकमार्गी मोक्षार्थी आहे त्यालाच फक्त संसाराच्या निवृत्तीतून स्वरूपाची प्राप्ती होते, ही उपनिषदांची ख्याती आहे. आणि म्हणून संतांनी सांगून ठेवलं. या ठिकाणी संस्कृत वचन उद्घृत केलं आचार्यांनी आणि त्या वचनामध्ये ते म्हणतात, अल्पग्रंथा वृत्तीरारभ्यते, त्याला ही मोक्ष वृत्ती त्याची तयार झाली, हा एक मार्गी तयार झाला. वृत्तीरारभ्यते, काय शब्द आहे, वृत्तीरारभ्यते. मी सुद्धा हा शब्द एकदा लिहून टाकतो, वृत्तीरारभ्यते. अशी त्याची वृत्ती तयार झाली आणि आता वृत्ती तयार झाली आणि म्हणून तो मोक्ष मार्गाला लागला. आणि आता तो सुखार्थ आणि प्रबोधनार्थ काय सांगितलंय याबाबत जास्त काय झालाय, उत्सुक झाला आहे. आणि मग इथे आचार्य म्हणतात, सदे धातोर विशरणम, सदे धातोर विशरणम गत्यवसा दनार्थ. आता हा क्विप प्रत्यय लागून हा उपनिषद हा शब्द तयार झाला आहे. के न पुन्हा अर्थयोगेन उपनिषद शब्देन विद्या उच्यते इति उच्यते. कोणत्या अर्थाशी जुळल्याने उपनिषदाला विद्या असं म्हणतात, या संबंधी आता सांगणं चालू झालं. आता या ठिकाणी की प्रत्यय कसा लागला वगैरे हा व्याकरणाचा भाग आहे, संस्कृत व्याकरण. तर ज्यांचा संस्कृतचा अभ्यास असेल त्यांनी तो बघावा. आपण आता थोडस बघूया की विशरण शब्दाचा अर्थ काय होतो. विशरण शब्दाचा अर्थ नाश करणे असा होतो. सदे धातू विशरणम, सदे धातू विशरणम अवगत्यर्थम अवसाधनम, याचे अर्थ बघूया. आणि काकांनी पण या ठिकाणी म्हणताय, संसार बीजाचे विशरण तोची नाश असे संपूर्ण आणि ब्रह्मविद्येचे दर्शन जेणे होई. संसार सत्यत्वाचा ध्वंस झाला, संसार सत्यत्वाचा ध्वंस झाला, परिवर्तनाचाही नाश झाला. काय असतं, संसार खरा वाटतो किंवा बदल खरा वाटतो. बालवयातून तारुण्यात आलो तर तारुण्य खरं वाटतं, तारुण्यातून वृद्धापकाळात आलो तर वृद्धापकाळ खरा वाटतो. पण परिवर्तन हे सुद्धा खोटं असतं, त्याचं सुद्धा पुन्हा परिवर्तन होतं. पाण्यापासून वाफ तयार होते, पाणी नाहीसं होऊन जात, आणि वाफ थंड झाली की पुन्हा त्याचं पाणी तयार होतं, वाफ नाहीशी होऊन जाते. म्हणून परिवर्तन हा सुद्धा नाश आहे. म्हणून बालपणाचा नाश तेव्हा तारुण्य फुलतं, तारुण्याचा नाश तेव्हा वृद्धत्व बळावतं, आणि वृद्धत्वाचा नाश म्हणजे मृत्यूची कराल मिठी. कराळ शब्द आहे तो, कराळ, त्याला विळखा असं म्हणतात. काका म्हणतात, संसार बीजाचे विशरण तेची नाश, संसार बीजाचे विशरण तोची नाश, पुन्हा शब्द वापरतो, नाश असे संपूर्ण आणि ब्रह्मविद्येचे दर्शन जेणे होई. म्हणून विशरण शब्दाचा अर्थ नाश असा आहे. अवगत्यर्थम, अवगत्यर्थम म्हणजे प्राप्ती. आता आपण बघितलं की ब्रह्मविद्येचे दर्शन झाल्यानंतर जगत बीजाचा नाश होतो, मग काय प्राप्त होतो हो, नित्य प्राप्तस्य प्राप्ती ही, नित्योपलब्धी स्वरूपोहमात, नित्य प्राप्ताची प्राप्ती होते, परमात्म स्वरूपाची प्राप्ती होते. परमात्म स्वरूप हे नित्य प्राप्त आहे, पण अज्ञानाने झाकलं असल्यामुळे
आता ते मला कळत नाही, मिळालं नाही, म्हणून मग ते मला मिळालं. पण ते हरवलं होतं का? नाही, फक्त माझ्या नजरेआड होतं. म्हणून नित्य प्राप्ताची प्राप्ती. निरतिशय सुखाची प्राप्ती, कधीही न ढळणाऱ्या सुखाची प्राप्ती, याला सुखरूपता असं म्हणतात. म्हणून आचार्यांनी तैत्तिरीय उपनिषदात म्हटलंय, ब्रह्मविद्यात नोती परम. ब्रह्मज्ञानी पुरुष परम स्वरूपाची प्राप्ती करतो. म्हणून उपनिषदाला ब्रह्मविद्या असं म्हणतात. काय होतं? उपनिषद गती देतं. गती म्हणजे प्राप्ती, हा ज्ञानवाचक शब्द आहे. गती हा क्रियावाचक आणि कर्मार्थक नसून इथे ज्ञानवाचक शब्द आहे. क्रियावाचक चालण्याची गती, धावण्याची गती. कर्मार्थक चालणे, धावणे. तसं नाही आहे. तर या संसार निवृत्ती होय स्वरूपाची प्राप्ती. अत्यंत त्वरेने संसाराची निवृत्ती होऊन जाते. नको वाटतो हा संसार खरा नाही हे कळायला लागतं. आज आपल्या ग्रुपवर सगळ्यात पहिल्यांदा एक व्यक्ती जॉईन झालेली आहे, पांढरकवड्याची आहे. इतक्या बिकट परिस्थितीमध्येही त्यांना उपनिषदांना जॉईन व्हावं असं वाटत होतं आणि पहिल्यांदा त्या जॉईन झाल्या. पहिली आज जॉईन होणारी व्यक्ती ती आहे. घरामध्ये अत्यंत बिकट प्रसंग उद्भवल्यानंतर, मरणाच्या प्रसंगाला तोंड दिल्यानंतर सुद्धा पहिल्यांदा उपनिषदाला जॉईन होणारी व्यक्ती आहे. आणि म्हणून याला गती असं म्हणतात. कोणती गती आहे? की संसार हा मिथ्या आहे समजलं, तेव्हा स्वरूपाची प्राप्ती होते. आणि हे समजवण्यासाठी वैशिष्ट्य कोणाचं आहे? ही उपनिषदांची खाती वर्णिती संत. उपनिषदांचं हे वैशिष्ट्य आहे, माझं नाही आहे. हे वैशिष्ट्य उपनिषदांचं आहे आणि संत त्या उपनिषदांचं वर्णन करत असतात. म्हणून ब्रह्मविद्या ही हृदयात असते, ग्रंथात नाही. विद्यते हृदय ग्रंथी छिंजन्ते सर्व संशय क्षीयते चास्य कर्माणि तस्मिन दृष्टी परावरे. मुंडकोपनिषद. असो अवसाधन. अवसाधन शब्दाचा अर्थ शिथिल करणे असा होतो. काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, अहंकार, उपद्रव, मूल्य, या सगळ्यांना काय म्हणतात? उपद्रवी आहेत हे सगळे, आतंकवादी आहेत हे सगळे. आतंकवादी कोणाला म्हणतात? आपल्यातच राहून आपल्यालाच खतम करणारे, यांना उपद्रव वृंद म्हणतात. उपद्रवाचा समूह असं. हे 5 क्लेश तयार करतात. पंचक्लेशाचे अवसाधन 3 नंबर. कोणते आहेत पंचक्लेश? वृत्तया पंचतय्या क्लिष्टा क्लिष्टा. पतंजल योग सूत्र. वृत्तया पंचतय्या क्लिष्टा क्लिष्टा. कोणते आहेत? राग, द्वेष, अभिनिवेश, या 5 आहेत. अस्मिता, राग, द्वेषादि निवेश. अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, अशा या 5 आहेत. ह्या 5 क्लेश माझ्या वडिलांनी पतंजल योगसूत्र घेतलं होतं घरी. आणि तेव्हा भगवान पतंजलीचं योगसूत्र अतिशय सुंदर समजावून सांगितलं होतं वडिलांनी. ते ऐकलेलं सूत्र मला आज लक्षात आहे. वडील जाऊन 20 वर्ष झाले आहेत आणि त्याच्या कितीतरी आधी त्यांनी ते घेतलेलं आहे. पण आम्ही मनापासून ते त्यावेळेला ऐकायला बसत असे आणि मग ते पतंजल योगसूत्र ऐकत. पण मंदाताईंनी शिकवलं की यातही द्वैत आहे. अद्वैत कसं आहे ते मंदाताईंनी स्पष्ट केलेलं आहे.
असो. आणि म्हणून अशा पद्धतीने 5 क्लेश माणसाला त्रास देतात. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. हे ते 5 क्लेश आहेत. हे 5 क्लेश जीवाला छळत असतात. पंचक्लेशाचे अवसाधन हे माझे शिथिल झाले पाहिजे. राग कमी झाला का हो? मत्सर कमी झाला का? भय कमी झालं का हो? मोह कमी झाला का हो? अहंकार कमी झाला का हो? अतिशय आनंद झाला मला. परवा मी भेटायला गेलो होतो. आपल्या अभ्यासकातली एक भगिनी, त्यांच्याकडे भेटायला गेलो आणि त्यांच्या पतीचं प्रेत, ज्याला कलेवर म्हणतात, ते समोर होतं आणि त्या बसल्या होत्या. त्यांना मी भेटायला गेल्याबरोबर कुठून बोलायला सुरुवात करावी असा विचार करतात. त्या होऊन म्हणाल्या, की तुम्ही जो अभ्यास शिकवला, त्यामुळे मला स्थैर्य प्राप्त झालं. मला स्थिर राहता येत आहे. तुमच्या अभ्यासामुळे झालं. पतीचं कलेवर समोर आहे. त्या तिथे बसलेल्या आहे त्याच्या समोर आणि प्रेतासमोर त्या बोलतात आहे, की या अभ्यासाने मनस्थैर्य जपता येत आहे. माझं जाणं सार्थकी लागलं. माझं सांगणं सार्थकी लागलं. एक व्यक्ती जरी अशी तयार होत गेली, कोणत्या प्रसंगाला बोलता त्या लक्षात ठेवा. डेड बॉडी समोर आहे आणि त्या म्हणतात आहे, माझा अभ्यास सार्थकी लागला. मला आता विचलितता नाही. काही प्रमाणात उचंबळून येणं अगदी स्वाभाविक असतं. परंतु ते लगेच तरंगाची लाट नाही होऊ द्यायची. तरंग येतोच. तरंग येणं हे काही ऑब्जेक्शनेबल नाही आहे. लाट होणं हे ऑब्जेक्शनेबल आहे. पंचक्लेशांचे अवसाधन, तयांची शक्ती होई क्षीण. हे क्लेश त्रास देणं बंद करतात. त्यांच्यात ताकद नाही राहत त्रास देण्याची. लक्षात आलं? तयांची शक्ती होई क्षीण. कार उभी केली, कार सुरू केली, न्यूट्रलवर आणि ऍक्सिलरेटर कितीही दिलं तरी पण समोर जाण्याची ताकदच नाही तिच्यामध्ये, कारण गाडी न्यूट्रलवर आहे. ऐसी ही अग्निविद्या जाणं उपनिषद रूप, म्हणून हिला अग्निविद्या शब्द वापरलाय काकांनी या ठिकाणी. बघा, तुम्ही कधी विचार केला का याला अग्निविद्या म्हणावं म्हणून? का बरं अग्निविद्या म्हटलं? यमदेवांपासून आली आहे म्हणून अग्निविद्या म्हटलं. कोणापासून आली आहे? यमदेवांपासून आली आहे म्हणून तिला अग्निविद्या शब्द वापरलाय काका. ती अग्निविद्या जाण उपनिषद रूप. माझा अग्निविद्या, अग्निविद्येने क्रोधाग्नी गेला पाहिजे की नाही हो? कामाग्नी गेला पाहिजे की नाही हो? कामाग्नी आणि क्रोधाग्नी हे दोन पाहिले की सगळं पाहिल्यासारखं आहे. लक्षात ठेवा. काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवा. कारण कसे आहे हे? महाशनो आणि महापाप महा, अत्यंत खादाड आणि महापापी. आणि म्हणून एक लक्षात ठेवायचं आहे की उपनिषद शब्देनच व्यतिरख्यासित ग्रंथ प्रतिपाद्य वेद्य वस्तू विषय विद्या उच्यते. विद्या कशाला म्हणतात? उपनिषदांना विद्या शब्द वापरला आहे. उपनिषद शब्देनच व्याचिरण्यासित ग्रंथ प्रतिपाद्य वेद्य वस्तू विषया विद्या उच्यते. आणि म्हणून उपनिषदांना विद्या म्हणतात. विद्या साम पराम गती. या विद्या सा पराम गती. जी विद्या असते ना ती सर्वश्रेष्ठ गतीला घेऊन जाते. उपनिषद शब्दाने जो ग्रंथ उल्लेखलेला आहे त्या शब्दाचं प्रतिपाद्य परब्रह्म आहे. जे सांगायचं आहे, जे ठसवायचं आहे ते परब्रह्म आहे. आणि जे जाणून घ्यायचं आहे, जे अनुभवून घ्यायचं आहे तेही परब्रह्मच आहे.
म्हणजे प्रतिपाद्य विषय परब्रह्म आहे आणि जे वेद्य आहे ते सुद्धा परब्रह्म आहे. म्हणून ती ब्रह्मविद्या आहे, म्हणून ती राजविद्या आहे. आणि प्रतिपादक जो आहे तो उपनिषद आहे. थोडस शब्द कठीण राहतील. प्रतिपादक, प्रतिपाद्य आणि वेद्य. वेद्य म्हणजे जे जाणून घ्यायचं आहे, प्रतिपाद्य म्हणजे जे सांगायचं आहे ते, आणि प्रतिपादक म्हणजे जो सांगणारा आहे तो. म्हणून वेद्य वस्तूला जाणून अनुभवून घेणे याला उपनिषद कळणे असं म्हणतात. म्हणून ब्रह्मविद्येचा अनुभव म्हणजे उपनिषद कळलं. नाही तर आमचं उपनिषद झालं झालं म्हणून संपवू नका. उपनिषद संपवणं खूप सोपं आहे, पण आपल्या आतमध्ये कामाग्नी, क्रोधाग्नी, अहंकारादी संपवणं महा कठीण आहे. आणि यांना संपवणं म्हणजे उपनिषदाचा अभ्यास आहे. म्हणून म्हणतात अनुभव्या योग्य सर्वश्रेष्ठ अनुभव कोणता आहे हो? सोहम, सहा अहम, तत्वमसी, हम ब्रह्मास्मी. अनुभाव्य, अनुभावक आणि अनुभव निरपेक्ष सहज स्थिती म्हणजे सोहम. अनुभाव्य, अनुभावक आणि अनुभव निरपेक्ष सहज स्थिती म्हणजे सोहम. पुन्हा प्राप्त होणारा गर्भवास, जन्म, जरा, वृद्धावस्था या उपद्रवांचं अवसाधन म्हणजे शिथिल करणे. ज्या विद्येला नचिकेत्याने उपनिषद म्हणजे ब्रह्म विद्या असं म्हटलं आहे, ब्रह्मविद्येचा स्रोत मानलाय, सदधातूच्या अर्थाच्या योगाने उपनिषद म्हटलाय. अध्ययन करणारे तर ग्रंथालाही उपनिषद म्हणतात. या अनुभवाला उपनिषद असं म्हणतात. पण हा अनुभव ज्याच्यात सांगितला त्या ग्रंथाला सुद्धा उपनिषदच म्हणतात. म्हणून नैष दोषे अविद्यादी संसार हेतू विशरण दादे असं म्हणण्यात कुठलीही चूक नाही. म्हणून ग्रंथालाही उपनिषद म्हणा. आचार्य म्हणतात आहे नैष दोषा अविद्यादी संसार हेतू विशरणादे हे. म्हणून ग्रंथाला हे अध्ययन जो आहे, हा अनुभव जो आहे याला उपनिषद म्हणतात. पण या अनुभवाचं जे शब्दांकन केलं आहे, ज्या शब्दबद्धता आहे त्या ग्रंथालाही उपनिषद म्हणतात असं म्हणण्यात जरा सुद्धा चूक नाही. सद धातूचा अर्थ ग्रंथ असा होत नसला तरी विद्या या अर्थी तो संभवतो आणि ग्रंथ विद्येकरता असतो. म्हणून आयुर्वेद धृतम तसं उपनिषद शब्द मुख्य वृत्तीने विद्या सांगतं, गौण वृत्तीने ग्रंथ असं संबोधायला हरकत नाही. आचार्य म्हणतात आहे बर का. म्हणून आम्ही उपनिषद अनुभवतो हे बरोबर आहे, आम्ही उपनिषद शिकवतो हे बरोबर आहे, आणि आम्ही उपनिषद शिकतो हेही बरोबर आहे. इथे उपनिषद हा ग्रंथ शब्द जरी वापरला तरी ग्रंथ हा गौणी वृत्तीचा आहे आणि ब्रह्मविद्या हा प्रधान वृत्तीचा आहे. संसार कारणाचा नाश हा कर्मग्रंथीने होतो आणि ग्रंथाने होणे शक्य नाही. मग संसाराच्या कारणाचा नाश ब्रह्मविद्येने होतो. ग्रंथाने ती ब्रह्मविद्या आत्मसात व्हायला मदत होते. म्हणून या ग्रंथालाही उपनिषद म्हणण्यात काहीही गैर नाही. श्रद्धा भक्तीपूर्वक ब्रह्मविद्येला उपनिषद आणि गौणार्थाने ग्रंथाला उपनिषद म्हणावं. जरा बरंच झालं नाही का. थोडं घेणार आहे पण झालं तरी. आणि म्हणून नैष दोषे अविद्यादी संसारा हेतू विशरणादे हे असं आचार्यांनी या ठिकाणी म्हटलंय. जो मुमुक्षु ये मुमुक्षवे द्रष्टानुश्रविक विषय वितृष्णा हा संता भोगेच्छा कायमची संपते, कायमची नाहीशी होते. वितृष्णा वि म्हणजे गेलेली, नाहीशी झालेली. तृष्णा म्हणजे भोग लालसा. माझ्या जीवनातली भोग लालसा कायमची संपणे याला वितृष्णा असं म्हणतात, याला विरक्ती असं म्हणतात. आणि लक्षणांनी युक्त विद्येचा म्हणजे विरक्त लक्षणांनी युक्त विद्येचा
अत्यंत समीप जाऊन अनुभव. या अनुभवासाठी निष्ठा असण्याची गरज आहे, निश्चय असण्याची गरज आहे आणि त्याचं परिशीलन करण्याची गरज आहे. निश्चयेन शीलयंती तेषां विद्यादेहे संसार बीजस्य विशरणात. वैराग्य, निष्ठा, निश्चय, ज्ञान पिपासुत्व, दैवी गुण संपन्नता, पूर्वोक्त विशेषणान मुमुक्षुत्वा परमब्रह्म गमयतीती. आचार्य म्हणतात. आता दृष्ट आणि अदृष्ट याच्याबद्दल थोडस सांगतो. दृष्ट म्हणजे पाहिलेली, वितृष्ण. वितृष्ण म्हणजे विषय तृष्णा. आता भौतिक तृष्णा, पंच विषयांच्या संबंधाची तृष्णा, इंद्रिय सादृश तृष्णा, भोग प्रवणता संपते आणि ही संपली की उपनिषदांचा अभ्यास झाला म्हणून समजा. विरक्ती वाढते, ऐहिक कामनांचा त्याग होतो. अनुश्रविक म्हणजे ऐकीव. आचार्यांचा शब्द ऐकलाय, यो मुमुक्षवो दृष्टानुश्रविक विषय हा वितृष्णा संता. दृष्टच विषय सांगितला. आता अनुश्रविक म्हणजे ऐकीव. दृष्ट म्हणजे जे पाहिले आहे ते पारलौकिक दृष्टा, स्वर्गाबद्दल, वेद पुराणादी स्वर्गादी भोगांची तृष्णा. पुण्य संचय करणे थांबवा. पुण्य करू नका का? नाही, पुण्यही करू नका आणि पापही करू नका. पुण्य जर केलं तर पुन्हा स्वर्ग भोगाची कामना तयार होते, स्वर्गात जावं लागतं. पाप केलं तर भोगावं लागतं आणि पुण्य सुद्धा भोगावंच लागतं. म्हणून पुण्यही नको आणि पापही नको. पाप पुण्यातीत जीवन पाहिजे, याला वैराग्य असं म्हणतात. पुण्याची इच्छा सुद्धा संपायला हवी आणि याला दृष्ट आणि अनुश्रविक म्हणजे ऐकीव असं म्हणतात. ऐकलं असेल वाक्य तुम्ही. आणि ग्रंथोपजीवीये विशेषे लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावे का. आचार्य म्हणतात, स्वधर्माश्रम धर्मेण तपसा हरितोषणात साधनम च भवेत पुंसा वैराग्यादी चतुष्टयम. स्ववर्ण, आश्रम, अनुष्ठान, तपश्चर्या, ईश्वर, संतोष या सहाय्यकारी साधनांनी साधन चतुष्टयाचा अनुभव येतो. वरील विशेषणाने युक्त मुमुक्षू जो असतो तो ब्रह्मविद्या परब्रह्म स्वरूपाच्या निकट जातो आणि असा अनुभवाला ब्रह्मविद्या म्हणतात. यालाच उपनिषद असं म्हणतात. परवा शास्त्रीजींना एका व्यक्तीने शब्द विचारला होता, उपनिषद म्हणजे काय ते सांगा. त्याचं एवढं स्पष्टीकरण आहे. थोडस पुन्हा संक्षेपात सांगतो. उपशब्दाचा अर्थ ब्रह्मविद्या प्राप्त्यर्थ श्री गुरूंजवळ बसणे, नाही तर गुरूंजवळ बसणे. आम्ही बसलो, हा फोटो. ब्रह्मविद्या प्राप्त्यर्थम श्री गुरूंजवळ बसणे म्हणजे आचार्यांना अनन्यतेने शरण जाणे. गुह्याती गुह्य ब्रह्मविद्येचा उपदेश आचार्य देत असतात, तो एकाग्रतेने ऐकावा. आपण उपवास करतो की नाही. वास शब्दाचा अर्थ राहणे असा होतो आणि उपशब्दाचा अर्थ शेजारी असा होतो. भगवंताच्या शेजारी राहणे याला उपवास असं म्हणतात. पण आम्ही त्याला साबुदाणा, भगर, आता त्या साबुदाण्याच्या काय डोसेही झाले, इडल्याही झाल्या, काय काय असा अर्थ नाहीये. एखाद्या वेळेला तुम्ही जेवलात तरी चालेल, पण नामस्मरणामध्ये खंड पडता कामा नये. भगवंताच्या शेजारी राहण्यात खंड पडता कामा नये, हा उपवास शब्दाचा अर्थ आहे. पण आम्हाला उपवास म्हणजे उपाशी राहणे असा त्याचा अर्थ काढतो. उपाशी राहणे म्हणजे उपवास नव्हे. श्री भगवंताच्या किंवा श्री गुरूंच्या शेजारी. आता श्री गुरूंच्या शेजारी कशासाठी? ब्रह्मविद्येसाठी. नाही तर नुसतेच फोटो काढायला बसले, तसं पण नाही. ब्रह्मविद्या प्राप्त्यर्थम श्री गुरूंच्या जवळ बसणे. उप नि शब्दाचा अर्थ निश्चयार्थ,
निर्णयात्मक, निसंशय, यथार्थ सम्यक ज्ञान मिळवणे हा नि शब्दाचा अर्थ झाला. आणि षट शब्दाचा अर्थ अज्ञानाची पकड ढिली करणे असा होतो. अशा पद्धतीने आपण उपनिषद शब्द या ठिकाणी पाहिलेला आहे. आता अनुबंध चतुष्टय सांगतो अगदी थोडक्यात, कारण 2 उपनिषदांमध्ये उपनिषद आणि शद सांगून झालाय. आज अनुबंध चतुष्टय सांगतो. अधिकारी, उपनिषद शब्दातून अनुबंध चतुष्टय 4 आहे. अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजक. अधिकारी, उपनिषद शब्दातून विद्येचा विशिष्ट अधिकारी सांगितला. विषय, प्रत्येकात्म स्वरूप परब्रह्म स्वरूप हा विषय आहे. संबंध, साध्य साधन रूप हा संबंध आहे. आणि प्रयोजन, संसाराची अत्यंतिक निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती हे याचं प्रयोजन आहे. अशा पद्धतीने अनुबंध चतुष्टय या ठिकाणी सांगून झालेला आहे. म्हणून आचार्य म्हणतात विद्या या करतल न्यस्ता मलकवत. तळ हातावरील आवळा जेवढा स्पष्ट अनुभवतो तितकं स्पष्ट आत्मस्वरूप कळतं. म्हणून ते कशातून कळलं पाहिजे? उपनिषदातून. म्हणून वेदांतो नाम उपनिषद प्रमाण. हा वेदांत सार सांगतो. वेदांतो नाम उपनिषद प्रमाण. उपनिषद वेदांत शास्त्र हे ब्रह्मविद्येचे प्रमाणभूत शास्त्र. आम्ही आमची बुद्धी आणि मतीप्रमाणे यथामती वल्लींची व्याख्या करतो. आचार्यांचा विनय अत्यंत नम्रता हे सांगत आहे. भाष्य अथवा लिखाण हे माझं कर्तृत्व नाही असं आचार्य म्हणतात. हा गुरु शिष्य परंपरेचा प्रसाद आहे. हेच ज्ञान आहे, तेच आम्ही सांगतो असं आचार्य म्हणतात. इथे संबंध भाष्य समाप्त झालं आणि उपनिषदाला प्रारंभ झाला. आता उपनिषद प्रारंभापूर्वी शांतीपाठ आपला समजावून सांगायचा राहिलाय. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. हा शांतीपाठ उद्या शैला काकू घेणार आहे. शैला काकू शांतीपाठ सांगणार आहे समजून. आणि मग आपण पुन्हा उपनिषदांच्या मंत्रांना प्रारंभ करतोय. सगळ्यांना एक सूचना करायची आहे की शिवगर अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट इथे शंकराचार्य जयंती निमित्त 11 मे ते 12 मे ची संध्याकाळ ते 16 मे ची दुपार, तारीख नीट लक्षात ठेवा. 12 मे ची संध्याकाळ शंकराचार्य जयंती आहे. त्या दिवशी आम्ही दुपारपर्यंत तिथे पोहोचू, 4-6 वाजेपर्यंत. संध्याकाळी डॉक्टर काकांचं पाद्यपूजन शंकराचार्य जयंतीला. आणि 13 मे ते 16 मे सकाळपर्यंत प्रवचन राहतील भजगोविंदम या विषयावर. आणि 16 मेला भोजनोत्तर दुपारी सगळ्यांना आपापल्या गावी परत जाता येईल. ह्या दृष्टीने ज्याला जसे सोयीचं आहे तसे रिझर्वेशन करा. बस, ट्रेन, स्वतःची कार, पण आपल्या नावाची नोंदणी करा. आणि ती नोंदणी श्री परागदेव आणि श्री पद्माकर वैद्य यांच्याकडे करायची आहे. ग्रुपवर तसे निरोप मेसेजेस टाकलेले आहेत. या लोकांकडे नोंदणी करा. नोंदणी करत असताना लक्षात ठेवा की नवीन लोकांना प्राधान्य देणार आहे, तरुण लोकांना विशेषत्वाने घेणार आहे, दूरच्या लोकांना नंबर लावणार आहे आणि पलंग जे देणं शक्य आहे तेवढ्यांना देणार आहे, सगळ्यांना देऊ शकत नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला ग्रुपमध्ये आम्ही